नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांतीचं सुंदर आणि सोपं चित्र कसं काढायचं ते पाहणार आहोत. सर्वप्रथम एक पांढरा ड्रॉइंग पेपर घ्या. पेन्सिल आणि रबरच्या मदतीने हलकी आउटलाईन काढायला सुरुवात करा. आता चित्राच्या खालच्या बाजूला एक सरळ रेषा ओढा. ही रेषा आपल्याला जमिनीचा आधार दाखवण्यासाठी उपयोगी पडेल. डाव्या बाजूला आपण मातीचा हांडा काढूया. हांड्याला गोल आकार द्या आणि वरती दूध उकळत असल्यासारखा फेस दाखवा. हांड्यावर सुंदर नक्षी काढा, त्रिकोण, रेषा किंवा पारंपरिक डिझाईन. आता हांड्याच्या शेजारी तिळगुळाचा ढेक काढा. लहान लहान गोल गोळे करून तिळगुळ दाखवा. त्यावर एक उसाचा तुकडा ठेवा, ज्यामुळे संक्रांतीचा आनंद अधिक सुंदर दिसेल. तिळगुळाच्या मागे आपण पतंग काढूया. पतंगासाठी हिऱ्यासारखा आकार काढा आणि दोरी दाखवा. पतंग मकर संक्रांतीचा खास भाग आहे, त्यामुळे तो चित्रात असणं खूप महत्त्वाचं आहे. आता उजव्या बाजूला एक छोटा दिवा म्हणजे दीप काढा. दिव्यात ज्योत दाखवून चित्राला शुभतेचा अर्थ द्या. दिव्याच्या बाजूला नारळाचं झाड काढा. सरळ खोड आणि वरती पानं काढा. हे झाड आपल्या भारतीय सणांची ओळख दाखवतं. आता चित्राच्या वरच्या भागात तोरण किंवा पताका काढा. लहान लहान त्रिकोणी झेंडे काढून सणासुदीचं वातावरण तयार करा. वरच्या मध्यभागी सुंदर अक्षरात लिहा, हॅपी मकर संक्रांती. आता आपण रंग भरण्याकडे वळूया. हांड्यासाठी तपकिरी आणि लाल रंग वापरा. तिळगुळासाठी पिवळा किंवा सोनेरी रंग छान दिसेल. पतंगासाठी लाल, निळा, पिवळा असे चमकदार रंग वापरा. झाडासाठी हिरवा आणि तपकिरी रंग घ्या. पार्श्वभूमी हलकी ठेवा, म्हणजे चित्र अजून उठून दिसेल. शेवटी खालच्या बाजूला तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव लिहू शकता. तर मित्रांनो, अशा सोप्या पद्धतीने आपण मकर संक्रांतीचं सुंदर चित्र काढू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या ड्रॉइंग व्हिडिओसोबत. धन्यवाद आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.